कोकणातील मिशन टायगर नंतर आता धाराशिवमध्ये मिशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। ठाकरेंचे खासदार शिवसेनेला गळाला लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। ओमराजे निंबाळकर खरंच ठाकरेंची साथ सोडणार का? बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। धाराशिवमध्ये शिवसेनेचं ऑपरेशन टायगर। ठाकरेंचा आणखी एक शिलेदार शिंदेंसोबत। ओमराजे निंबाळकरांनी दावा फेटाळला। कोकणात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी करून खळबळ उडवून दिली आहे। मात्र आता धाराशिव जिल्ह्यातही शिवसेना ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते। त्या बैठकीनंतर प्रताप सरनाईकांनी धाराशिवमध्ये लवकरच फेरबदल होणार असल्याचे संकेत दिलेत। ओमराजे हे महायुतीचेच असल्याचं वक्तव्य करून सरनाईकांनी चर्चेला तोंड फोडलं। त्यानंतर ओमराजे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। सर्वसामान्य जनतेनं आम्हाला खरी शिवसेना म्हणून दाखवलेलं आहे, धनुष्यबाण आम्हाला दिलेलं आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काही असं विशेष वाटायला नको। तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकरांनी शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवली आहे। आधी यवतमाळमधून आलेल्या वाघाला पकडा, तो मोकाट फिरत असल्याचा टोला शिवसेनेला लगावला। ती वाघ एक हिंडायला लागलाय, त्याला पकडा म्हणाव। त्या यवतमाळ मधून आलाय, ती लागले हिंडायला इकडे, त्याला पकडा म्हणाव, ती टायगर ऑपरेशन करा। 2 बिबटे बी फिरायला लागले, त्याचं बघा म्हणाव काय करायचे ती। त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं ज्याने एक बातमी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, ज्यावेळेस उदय सामंतांची चर्चा चालू झाली की त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करणार आहेत आणि शिंदे गटात फूट पडणार आहेत, त्याच्यानंतर ही बातमी फिरली गेली। प्रताप सरनाईक यांनी सूचक विधान केल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मात्र आता धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत बंड होणार का, की सरनाईक यांचा दावा फुसकाबार ठरणार, हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।